रामकृष्णारी, मी प्रीती आणि तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आता मी आहे पंढरपूरच्या वारीमध्ये, आषाढी वारीमध्ये आहे आणि आजचा व्हिडिओ तसा खास असणार आहे। यामध्ये व्लॉग नाहीये, तर मी काही प्रश्न विचारणार आहे इथल्या मंडळींना, महाराज लोकांना। कारण की काय होतं, आपल्याला वारी ही दिसते, फोटोग्राफर लोक असतात, कंटेंट क्रिएटर असतात, यांच्या मार्फत आपल्याला वारीबद्दलचे फोटो पाहायला मिळतात, व्हिडिओ पाहायला मिळतात, पण खरं तर त्यामागची माहिती मिळत नाही किंवा हे असं का होतं, काय परंपरा आहे, या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या जात नाहीत। आणि माझा तोच प्रयत्न आहे की कुठेतरी ही माहिती पोहोचली पाहिजे। व्हिडिओ फोटो आपण पाहतो, पण त्यामागची सगळी माहिती असणं फार गरजेचं आहे आणि ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचणं सुद्धा फार गरजेचं आहे। तर आता आपण वळूयात आपल्या प्रश्नांकडे। तर माझा पहिला प्रश्न असा आहे की पंढरपूरमध्ये पांडुरंग कधी आला आणि कसा आला, तर यामागची नेमकी गोष्ट काय आहे? तर आता आपल्याला याचं उत्तर मोहन महाराज महामूलकर हे देणार आहेत। पांडुरंग हा पंढरपूरमध्ये पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी हुनी झाला येता। पुंडलिकाने जे आई वडिलांची सेवा केली, त्या सेवेला हा पांडुरंग परमात्मा बोलला, म्हणून तो पंढरपूरला आला। नेलो परब्रह्म मार्ग चुकले, उघडे आले पंढरपुरा। कशासाठी आला? पुंडलिकासाठी आला। आणि मग तो पुंडलिकाने सांगितलं की बाबा तू माझ्या भावासाठी आलायस, माझ्या भावार्थासाठी आलायस, परंतु आता तू इथून कुठं जायचं नाही। मग सांगितलं मग मी काय करू? त्यावेळेला पुंडलिकाने काय केले, एक वीट अशी फिरकवली, म्हणजे टाकली आणि सांगितलं तू इथंच उभं राहायचं। कुठं? त्या विटेवरती उभं राहायचं। असा हा पांडुरंग परमात्मा अशा प्रकारे पंढरपूरला आला, हे कारण आहे। आणि अजून दुसरे कारण, पांडुरंग परमात्मा पंढरपूरला येण्याची दोन कारण आहेत प्रामुख्याने। एक, रुक्मिणी माता रुसली म्हणून पांडुरंग परमात्मा दिंडीर वनात शोधण्यासाठी पंढरपूरला आले, आणि दुसरं कारण आहे पुंडलिकासाठी। तर दिंडीर वन, तर दिंडीर वनाचा जर विचार केला तर आपल्या ह्या पश्चिम महाराष्ट्राच्या सर्व या भागाला दिंडीर वन म्हणतात। रुक्मिणी माता का रुसली, तर इंद्राची असणारी पत्नी सुची, त्या सुचीने काय केलं की देवाला इच्छा व्यक्त केली की देवा तुमच्या मला मांडीवरती बसायचंय। तर देवानं काय सांगितलं, मला आता बसता येणार नाही, तुम्ही तप करा। मग त्या सुचीने काय केलं, 60,000 वर्ष तप केलं, आणि तप केल्यानंतर देवानं सांगितलं मी जेव्हा कृष्ण अवतार धारण करील तेव्हा मी तुला माझ्या मांडीवरती बसतील। मग ती सची असणारी कृष्ण अवतारात राधा झाली। राधा झाल्यानंतर तिची देवाने इच्छा पूर्ण केली। मग रुक्मिणी माताला तेव्हा राग आला। रुक्मिणी माताने काय केलं, रुक्मिणी माता म्हणली लग्नाची मी बायको असताना देवानं दुसरी बायको घेतली, 16,108 बायका होत्या। मग एवढ्या बायका असताना देवानं दुसऱ्या म्हणजे का घेतलं, सचीला राधिकाला मांडीवर का घेतलं? मग रुक्मिणी मातेला राग आला, रुक्मिणी माता रुसून आली। मग भगवान परमात्मा आपल्या द्वारकेमध्ये गेले, तिथं नंतर परत ते झाल्यानंतर आपली रुक्मिणी कुठे आली, दिंडीर वनामध्ये आली। दिंडीर वनामध्ये आल्यानंतर दिंडीर वन, हे दिंडीर वन नाव का पडलं, तर दिंडीर नावाचा दैत्य होता। हा दिंडीर नावाचा दैत्य, त्याला एवढी प्रचंड शक्ती होती, त्यानं सूर्याचा चालणारा रथ त्याने त्या रथ अडवला होता। मग त्या रथ कुणी अडवला, मग सगळ्यांना चिंता पडली, हा रथ कुणी अडवला? मग दिंडीर नावाचा दैत्य होता, त्यानं रथ अडवला होता। मग सगळ्या देवांना काळजी लागली। मग विष्णूंनीच एक मल्लिकार्जुन, ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन नाही तर दुसरा मल्लिकार्जुन म्हणून अवतार एका राजाच्या पोटी घेतला, आणि त्यांनी आपल्या 20-22 वर्ष झाल्यानंतर त्यांनी आपले सर्व विद्या शिकवून नंतर ते त्या दिंडीर वनात त्या दिंडीर नावाच्या दैत्याला मारण्यासाठी आले। हजारो वर्ष त्यांचं युद्ध चाललं होतं। मग त्याला गदे प्रहरेने मृत्यू होता, कोणाला? दिंडीर दैत्याला। मग त्या गदे प्रहरेने मृत्यू होता। मग जेव्हा त्याचा मृत्यू आला, पण त्या दिंडीर दैत्य होता, पण तो आत्म देवाशी एकमुख झाला होता। अंत काळी ज्याच्या नामा आले मुखी, त्या दिंडीर दैत्याने काय केलं, शेवट मारता मारता हरीचं नाव घेतलं। मग विष्णू म्हणले हा तर आपला आहे। मग त्या दिंडीर दैत्यानं त्याचा मग उद्धार झाला। कारण आपण आयुष्यभर किती सुद्धा आपण साधना केली, फक्त आपलं एवढं एक गोष्ट पाहिजे की आपल्या अंतकाळी आपल्या मुखामध्ये नाम आलं पाहिजे। अंतकाळी आपल्या जर मुखामध्ये नाम जर यायचं असेल तर त्यासाठी आपल्याला आयुष्यभर साधना करावी लागते। दिंडीर जरी दैत्य होता तरी त्या दिंडीर दैत्याच्या मरताना त्याच्या मुखामध्ये हरीचं नाव आलं, देवाचं नाव आलं। मग त्या देवानं काय केलं, त्या दैत्याने सांगितलं देवा माझा उद्धार करा। मग त्याचा उद्धार करण्यासाठी
मग आपल्या विष्णूने सांगितलं की तुझ्या ज्या अरण्यात मी येईल आणि मग तुझा उद्धार करील. मग त्या दिंडी अरण्यामध्ये काय झालं, रुक्मिणी माता रुसून आली, भगवान परमात्मा तिथं आले आणि त्या दिंडीर वनाचा आपला हे झाला काय, त्यातून वर दिला होता, त्या दिंडीर त्याला सुद्धा त्यातून मुक्ती मिळाली. अच्छा, म्हणजे अशा प्रकारे पांडुरंग हा पंढरपूर मध्ये आला. दोन कारण आहेत, एक पुंडलिकाच्या भावार्था आणि रुक्मिणी मातेसाठी. या दोन कारणासाठी पांडुरंग परमात्मा हा पंढरपूर मध्ये आला. आणि जी पुंडलिक रायाने जी वीट दिली, ती वीट कोण होता, त्याचा इंद्र होता. इंद्राच्या मागील जन्मातील काही गोष्टी असल्यामुळं त्याला शाप भेटला होता. मग तो शाप म्हणजे देवाने सांगितलं तुला तुझा उद्धार होईल. मग तोच वीट पुंडलिकाच्या येत होती आणि तीच वीट मग पुंडलिकाने मागे दिली देवाला उभी राहण्यासाठी आणि तेव्हा त्या इंद्राचा त्यातून उद्धार झाला. तर आता दुसरा प्रश्न असा की आता जी माऊलींचा पालखी सोहळा सुरू आहे तो नेमका सुरू कोणी केला? माऊलींचा पालखी सोहळा हा जगद्गुरु तुकोबारायांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराजांनी हा पालखी सोहळा म्हणजे वारी, पंढरपूरची वारी चालू केली. त्याआधी सर्वात पहिली वारी भगवान शंकरांनी वारी केलेली आहे. भगवान शंकरांनी आपल्या पांडुरंगाची वारी केलेली. त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरजेचा कांत, आपल्या काकड्यामध्ये प्रमाणे की स्वतः भगवान शंकर, पार्वती माता, गणेश असतील, ह्या सर्वांनी पहिली आपली पंढरपूरची वारी केली. तेव्हापासून आपल्या वारीची परंपरा आहे. आणि मग आपल्या जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा पंढरपूरची वारी केली. हा सोहळा चालू करायचा तर नारायण महाराजांनी, तुकोबारायांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराजांनी हा सोहळा चालू केला. सोहळा चालू केल्यानंतर काही वर्षामध्ये खंडित झाला. म्हणजे खंडित झालेला सोहळा आपल्या सातारचे असणारे आरफळ गावचे हैबत बाबा, हैबत बाबांनी आपल्या पहिल्या स्वतः गळ्यामध्ये पादुका घेऊन पंढरपूरचा हा सोहळा चालू केला. आणि आता त्या सोहळ्याला मोठं स्वरूप आलं. मग हैबत बाबांनी काय केलं, हा सोहळा चालू करत असताना आपल्या भागातील दिंड्या एकत्र करून, गावगावची माणसं एकत्र करून त्या आपल्या बरोबर घेऊन त्यांनी आपला सोहळा चालू केला. त्यानंतर मग या सोहळ्याला आता मोठं स्वरूप आलेलं आहे. जेव्हा हैबत बाबांनी हा सोहळा चालू केला तेव्हा या सोहळ्याला राजेश्रय काहीतरी मिळावा, म्हणजे आपलं स्वरूप चांगलं असावं म्हणून आपल्या कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील अंकली गावचे असणारे शितोळे सरकार, या शितोळे सरकारांकडनं आपल्या सोहळ्यासाठी घोडे, अश्व, परत ज्या माऊलींच्या ज्या ठिकाणी माऊलींचा मुक्काम असतो त्या ठिकाणी जी माऊलींची निवासाची व्यवस्था असते ही शितोळे सरकारांची व्यवस्था असते. म्हणजे अजून सुद्धा त्यांनी परंपरा चालू ठेवलेली आहे. अजून सुद्धा शितोळे सरकार त्यांचं अश्व, त्यांचे सगळं आपल्या गोष्टी सोहळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. तसं धर्मवीर संभाजी राजांनी सुद्धा आपल्या वारीला रसद पुरवली होती. म्हणजे पूर्वीपासूनचा हा इतिहास आहे. त्याच अनुषंगाने शितोळे सरकारांनी ही रसद पुरवण्याचं काम केलं आणि ते आज तागायत चालू आहे. म्हणजे आपल्या वारीची परंपरा ही फार जुनी आहे, म्हणजे सांगता येणार नाही. म्हणजे जिथे शंकराने सुद्धा वारी केली म्हणजे फारच जुनी आहे. अधिष्ठान आहे त्या वारीला, अधिष्ठान आहे, देवादिकांचा अधिष्ठान आहे, संतांचा अधिष्ठान आहे. म्हणून ही वारी अशी, एवढा मोठा समाज येतो इथे कुणाला बोलवलं जात नाही बाबा चला वारीला, तो आपल्या आतून प्रवृत्त होतो आणि पंढरपूरकडे निघायसाठी येतो. असा हा वारीचा महिमा आहे. तर आता पुढचा प्रश्न असा की आपण आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये तर येतो पण फक्त आपण प्रदक्षिणाच घालतो, म्हणजे आपण मंदिरात तर जातच नाही. तर मग आपल्या विठ्ठलाचं दर्शन होतं, म्हणजे पुण्य मिळतं का आपल्याला तेवढंच? हो, सर्वांना सारखंच पुण्य असतं, कारण तो सम आहे. समचरण दृष्टी विठेवरी साजरी, तेथे माझे हरी वृत्ती राहो. ह्या धारणेनं वारकऱ्यांची अशी धारणा असते की काय नाही, कारण एवढा मोठा सोहळा भरतो आहे की नाही, त्याला काय गणना आहे काय नाही. मग अशा जर सर्वांनाच जर दर्शन भेटायचं किंवा दर्शन करायचं म्हटलं तर ते शक्य आहे का? आताच काही वारकरी 48 तास लाईनला उभे राहतात, दर्शन रांगेत राहतात. सर्वांना शक्य आहे का जरी दर्शन रांगेत उभं राहायचं तरी? म्हणून एक काय धारणा आहे, झळझळी तो सोनं सळा, कळस दिसतो सोजवळा. नुसतं जरी कळस जरी पाहिला या पंढरपूर मध्ये आल्यानंतर तरी त्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन झाल्याचा अनुभूती ही प्रत्येक वारकऱ्याला येते. असा या कळसाच्या दर्शनाचं महत्व आहे. तसंच इथल्या प्रत्येक विधीचा, तुम्ही चंद्रभागे स्नान, कथा तो हरिकीर्तन,
तुम्ही ह्या पंढरपूरमध्ये आल्यानंतर काही नाही तुम्हाला जमलं, कथा कीर्तन जरी ऐकलं तरी तुम्हाला तेवढंच पुण्य आहे. तुम्ही नगर प्रदक्षिणा केली, नगर प्रदक्षिणा करत असताना चंद्रभागा डोळा देखलिया, म्हणजे डोळ्यानं जरी चंद्रभागेचं जरी तुम्ही दर्शन घेतलं तरी अवघेची तीर्थे घडली एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, असा ह्या पंढरपुराचा महिमा आहे. तर पाप सुद्धा अशीच आहे. तर तुमचं कितीही पाप असू द्या, ते पाप दिगंतराला जातं, म्हणजे ते समूळ काय होतं, नष्ट होतं. कधी ह्या पंढरपूरमध्ये आल्यानंतर आपली पाप सुद्धा जातात. मग आता तुम्ही म्हणाल संतांची भेट, फक्त एका पुंडलिकाचं जरी तुम्ही दर्शन घेतलं तरी संपूर्ण सर्व संत आहेत ना, त्या संतांचं दर्शन झाल्याच जमा असतं. असा हा वारीचा महिमा आहे. मग आपला जन्म आहे, सर्वांचाच जन्म आहे, किड्या मुंग्यांचा आहे. आपल्याला त्यातून सुद्धा नरदेह प्राप्त झाला आपल्याला, माहितीये का. मग तुकोबाराय म्हणतात की तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखलिया. म्हणजे ह्या नुसत्या पंढरपूरमध्ये आल्यानंतर नवे नवे ह्या वारीमध्ये मधून सुद्धा आपल्याला पांडुरंग परमात्मा आपल्या मागे पुढे आहे असा आपल्याला प्रत्यय येतो. बघा, लोक वारीमध्ये चालत असताना माऊली माऊली करतात. नवे नवे काय काय वारकरी असे आहेत की दिवसातून 3-3 वेळा माऊलींचं दर्शन घेणारे आहेत. परंतु काही वारकरी असे आहेत की काय नाही, आपण चाललोय ना, तिच्या वारीमध्येच चाललोय, म्हणजे ते आपल्या बरोबर आहे, उगच का त्या माऊलीला त्रास द्यायचा. मग असे सुद्धा लोकांच्या धारणा असतात. मग असा आहे हा असा पंढरपूर वारीचा असा एकूण महिमा आहे. इथं काही कुणाला काही ऊन पडत नाही. माऊली आणि पांडुरंग परमात्मा सर्वांना सारखंच सांभाळतो. मग तो कुठलाही व्यक्ती असो, कसाही असो, कारण पुंडलिकाने तेच मागून घेतलेलं आहे. ज्या वेळेला त्या पांडुरंग परमात्म्याकडं कुणी येत नव्हतं, त्यावेळेला ही संत सभा भरली, देवादिदेव एकदा सभा भरली देवादिकांची. त्यावेळेला देवादिकांनी आपापले अवतार वाटून घेतले. मग पांडुरंग परमात्मा कोण झाले, माऊली झाली. असे देवते संत निमित्त त्या प्रतिमा ह्या अनुषंगाने अशी ही वारी चालू झाली. नवीन नवीन तो पुंडलिकाने असा वरच मागून घेतला होता, तेव्हा कसले सुद्धा येऊ दे, परंतु त्या सर्वांचा काय झाला पाहिजे, उद्धार झाला पाहिजे. आणि तो पांडुरंग परमात्म्यानं वर दिला पुंडलिकाला. म्हणून हे जी वारी चालली ना, त्या आधारेच चाललेली आहे. तुम्हाला काय वाटतं, वारी करणं किती गरजेचं आहे? म्हणजे आत्ताच्या पिढीला पण यामध्ये भाग घेणं गरजेचं आहे ना, ही परंपरा आपली पुढे चालत राहिली पाहिजे. आणि त्यासाठीच तर तुमच्यासारखे युवा चॅनल, म्हणजे न्यूज वाले आहेत, युवा कीर्तनकार आहेत, वारकरी आहेत, हे सगळे यांना सुद्धा त्याची प्रचिती आली ना. आणि प्रचिती आल्याशिवाय अगदी एज्युकेटेड म्हणतात ना वर्ग, तो सुद्धा ह्या वारीमध्ये सामील, मोठ्या अगदी आनंदाने सामील होतो. म्हणजे त्यांना काहीतरी प्रचिती आली ना, की जन्माला आल्यानंतर एकदा तरी काय व्हावी, वारी व्हावी. आणि साधू संत सांगत आलेले आहेत आपल्याला की जन्माला आल्यानंतर एकदा तरी वारी करा. कारण वारीमध्ये आल्यानंतर माणसानं, अहो घरी आपल्याला संस्कार होतात, पण खरे संस्कार वारीमध्येच भेटतात. कुणाशी कसं बोललं पाहिजे, कुणाशी कसं वागलं पाहिजे. परत नैसर्गिक आपत्ती आहेत, है का नाही, त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये कसं राहिलं पाहिजे, कसं त्याला त्या पाऊस पडतो, ऊन येतं, थंडी येते, त्या ह्याच्यामध्ये सुद्धा कसं राहिलं पाहिजे, ही सर्व वारी समजवते. तुम्ही घरी राहून नाही हे शिकू शकत, त्यासाठी वारीतच आलं पाहिजे. वारीत आल्यानंतर संतांचे आचार विचार हे आपल्याला ऐकायला भेटतात. एवढंच हे वारीचं महत्व आहे. म्हणून प्रत्येकानं आल्यानंतर, जीवनात आल्यानंतर, या जन्माला आल्यानंतर एकदा तरी वारी करावी. म्हणजे जे ज्ञान आपल्याला पुस्तकातून मिळू शकत नाही, ते वारी अनुभवल्यावर मिळतं, असं म्हणायला काही हरकत नाही. त्यामुळे एकदा तरी वारी ही करायलाच हवी आपण जन्माला आल्यानंतर. तर हा व्हिडिओ इथेच संपलेला आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अजून अशी माहिती तुम्हाला पाहायला आवडेल का हे सुद्धा सांगा. आणि शेवटी एकच सांगते की या नरदेहाला आपण जन्माला आल्यानंतर एकदा तरी वारी करायला विसरू नका.